9 वाजलेले आहेत. पाणी अजून तेवढं निळं नाही झालेलं आहे जेवढं काल दुपारी वाटत होतं 3 वाजता वगैरे. आता जर नाश्त्याला चाललेलो आहोत हेच टेंटवाल्याच्या रेस्टॉरंटमध्ये. नमस्कार. काय जेवणामध्ये, सॉरी नाश्त्यामध्ये मेनू काय? हां, चायला गर्दी आहे भरपूर आतमध्ये. नाही गर्दी तर नाही. चला बघूया काय ते नाश्त्याला. बुफेट आहे, बुफेट आहे तरी काय की संपलंय सगळं. ओळखीचं काय वाटतंय? ब्रेड, पोहे आहेत, कॉर्नफ्लेक्स आहे. पण कॉर्नफ्लेक्स कशामध्ये टाकून खायचे? काय म्हणतं? चहा आहे ना तिकडे? ठीक आहे. सकाळची मगजमारी 9:15. ऑलमोस्ट सगळी लोक निघाली जी पण होती तेवढी, आणि आम्ही राहिलेलो आहोत. चला मग पँगॉंग भेटूया पुन्हा कधीतरी. चल आता बघ, आता पाणी निळं वाटतंय. चलो सरळ हानले वाया रिझांगला. कुठे? इकडनं 5 तास फक्त. 170. काय याला चांगलं आहे. मसल इकडनं. मॅपवरती कधीच भरोशावरती राहायचं नसायला, बेभरोशाचं. लोकांना विचारत जायचं. हानले हे लास्ट टाइम इकडनंच गेलेलो होतो ना. हां, मग लवकर पोचलेलो होतो. स्पांगमिक. मग जरा स्पांगमिकला थांबव. आता पहिले सगळ्यात जाऊन आहे ना रूम बुक करूया, बॅग बिग टाकूया, आणि एक बाईक घेऊन आहे ना आपण इकडे जाऊया मॉनेस्ट्रीमध्ये. हां, आणि जमल्यास मग आपण ती ऑब्झर्वेटरी बघूया. कळायला काय? आईच्या गावात कसलीच लांब आहेत. हां, हो ना, कसलीच लांब आहे. 13-14 किलोमीटर तर आरामात आलं तरी पण अजून चालूच आहे पँगॉंग. इकडे खाली काय मिलिटरी नाही? अरे इकडे तर प्रॉपर बघ ना मंगेश, खाली एक काहीतरी प्रॉपर गाव आहे, मान विलेज. ओके, किती झाले? 17 किलोमीटर आपण चाललेलो आहोत अजून. हे भारी वाटतं एकदम. जाऊ काय पुढे? दुपारी मग 11 नंतर वगैरे बघ ना कसलं हे निळं वाटतं ना एकदम. हा, ऊन आल्यानंतर एकदम निळं वाटतं. जबरदस्त. वाह वाह पँगॉंग वाह. कुठे आता आपण कुठल्या साईडला जाणार? राईट. हे काय रोड तर बघ ना सरळच्या सरळ आहे अजून. इट्स टाइम टू से हasta la vista टू पँगॉंग. सो सी या, चाओ, सायोनारा, हकुना मटाटा, बाय बाय. हां, 40 किलोमीटर आपल्याला दिसते ऑलमोस्ट. 40 किलोमीटर पँगॉंग सोला लागूनच चालतोय आपण. आता हा डोंगरमध्ये येईल आणि हा पँगॉंग सो हळूहळू बाय 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 बाय, गुड बाय, टाटा, पुन्हा भेटू. हां, इकडनं सरळ ती आतमध्ये गेली. इकडनं अजून 10-15 किलोमीटर
इंडियन टेरेटरी आहे, पेट्रोलिंग पॉईंट. त्याच्यानंतर मग ती चायनाकडे. एक दिवस चायनाकडची पण आपण घेऊन येऊ. हां, एक दिन तो आएगा जरूर. वे टू हानले. हां, आफ्टर विजिटिंग रिजांगला जरा विचार. ओके ओके, चलेगा चलेगा. थँक्यू थँक्यू सो मच सर. हे काय चुशूल, चुशूलच गाव आहे. गावं सगळी छोटी छोटी आहेत. झालं झालं झालं. चुशूलच्या पोलीस चेकपोस्टमध्ये आपली एंट्री केलेली आहे आणि आता आपण चुशूलवरनं निघूया. हा वाला रोड पाहिजे होता, हा वाला ब्रिज. खडखड 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 आवाज येतो ना, मजा येते ऐकायला. चुशूल पण मग 14,000 फुटांवरती आहे. हा हा, आता पण लिहिलेलं होतं 14,000 फुटावरती आहे चुशूल. आणि हानले अजून उंच आहे, 15,000 समथिंग. अशा ट्रेल राईड वरती मजा येते. हा, तर मस्तपैकी ना सिनेमॅटिक सुसू करतो पुन्हा एकदा. सबकी बस की बात नहीं है ना उतरना वहां से. आपण उतरलो. फुल ऑफ रोड आहे एकदम, माकी आख. पूर्ण वाळूचा रोड आहे, गाडी घसरते. टेन्शन नाही का, गाडी घसरते पण जाते. पूर्ण वाळू आहे. पूर्ण वाळवंट आहे रे इकडे. तू ट्रॅक्शन ऑफ ठेवलंय की एमटीएस ऑफ असणार. अरे यार, इच्छा गावात इकडे माझा धूर निघतो जरासा. इकडे मी पहिल्या गिअरवरती सोडून देतो गाडी. मी नाही काय चालू ठेवलेलं आहे एमटीएस वगैरे, ऑफ रोड वगैरे. आपलं एबीएस ऑनच आहे. हां हां हां, करेक्ट आहे. वाळू मध्ये फुल. इकडनं पुढून आहे रोडवरती चढायला. ये येऊ काय, येऊ काय
फुल वाळू आहे. इकडनं वरती येऊ शकतो असं. अडकलंच तर सामान काढूया, गाडी हलकी होईल, टेन्शन नाही काय. आहे थोडंसंच बाकी आहे. आला. सॉलिड रे. हे काय आलो ना मी. माहे ब्रिज. अरे तर डायरेक्ट तलावच जाईना सरळ टाकला तर. न्योमाल आहे. ही मॉनेस्ट्री बघायची मंगेश. आता डायरेक्ट बघून जाऊया की कसं आहे. आता पुन्हा मागे यावं लागेल की उद्या. नाही रे, उद्या तर नाही जमणार. कॉटेजेस आहेत. हानलेला सरळ जातोय, सरळ हानले. आणि बा उमलिंगला इकडे आहे. हा काय इकडे उमलिंगला. आणि हानले सरळ आहे. चहा घेऊया चल इकडे. मला हानले मध्ये आहे ना. येस, विचारूया का इकडे. अरे चहायला पुन्हा इकडे झालो. मैडम जी है कोई रूम है? 2 लोगों का एक ही रूम चाहिए, दूर नहीं है. डोलकर आहे. डोलकर दर्याचा राजा आहे. डोलकर होमस्टे. अहो भात पण आहे इकडे. चांगलं आहे, चांगलं आहे. घे. कॉफी मैडम. कुछ भी दे, प्रॉब्लेम नाही आहे. रूम घेतली. रूममध्ये बॅग वगैरे ठेवलेले. आता चाललेलो आहोत ऑब्झर्वेटरीमध्ये. कारण की ऑब्झर्वेटरी फक्त 5 पर्यंत चालू असते. सिंगल बाईकवर, एक बाईक इकडेच राहील. याच्या पुढे गाड्या अलाउड नाही आहेत. चालतच जायचं आहे. ऑब्झर्वेटरी तर आहे डोंगरावर. आणि ऑब्झर्वेटरी झाल्यावरती टाईम मिळाला तर त्या मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन यायचं आहे. त्या मॉनेस्ट्रीचं नाव हानले मॉनेस्ट्री आहे. स्पेशल असं नाव आहे हानले मॉनेस्ट्री. ही आली ऑब्झर्वेटरी. लॉक. हां टेलिस्कोप आहे वरती.
एंट्री झालेली आहे. आता चाललेलो आहोत टेलिस्कोप बघायला, म्हणजे टेलिस्कोपमधून बघायला. सॅटेलाइट कम्युनिकेशन लिंक वगैरे हे तर माहिती आहे कसं आहे ते. अरे बापरे. $30 मीटर टेलिस्कोप. टेलिस्कोप मधनं काय ते बघूया. फक्त ही मशीन बघून नॉर्मल लोकांना काय घंटा जमत नाही. हां, काय कळलं असेल लोकांना. हां, म्हणजे हे तुला काय कळालं एवढं इंजिनिअरिंग वगैरे करून. मला पण तसं वाटलेलं होतं की दुर्बिणीमध्ये डोळे लावायचे आणि सगळे तारे दिसणार म्हणून. तसं नाही आहे. हे बघा, सिंपल गोष्ट आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशन GSAT आपलं. जास्त डोकं लावायचं कारण नाही इकडे. काय एक फक्त मनाचं समाधान की इकडे येऊन गेलो. ठीक आहे. अगदी जास्ती माहिती पाहिजे असेल सिंपल वेमध्ये तर आपण नेहरू तारांगणमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला तारे बिरे पण दिसतात. ओके, कळालं काय. चल मग खाली. आणि तिला याच्यापेक्षा नेहरू तारांगणमध्ये गेलं चांगलं आहे. हिच्या कंडिशनपेक्षा ना ती कंडिशन चांगली वाटते त्या डोमची. हां, ही जुनी आहे वाटतं. म्हणजे हे बघायसाठी आपण आणलेलं आहे तो. नाही, फक्त हे बघायला नाही, तिकडनं मिल्की वे गॅलेक्सी दिसते. पण ती पण ह्या कंडिशनमध्ये ह्या फोरकास्टमध्ये तर नाही होणार. कारण की तुम्ही जर वरती बघितलं ना तर सगळे ढग आहेत. तुम्हाला रात्री एक तारा दिसणार नाही. आकाशात नाही दिसणार, फक्त ढग दिसणार. मॉनेस्ट्री सुद्धा बंद आहे. हे पूर्ण बंद आहे की काय. ट्राय करूया. आतमधून फळ्या लावून बंद पॅक करून टाकलेली आहे. सगळं खाद्य आहे ना, ह्याने अरेंजमेंट करून ठेवलेली आहे पहिलेच. मेन काय माहिती आहे काय इकडे येण्याचं कारण काय. काय उमलिंगला आणि रोड वगैरे पण तर काय बोललो. उमलिंगला साठीच आहे. उमलिंगला बघा जर नाही तर काय रोड काय तर बाकीच्या ठिकाणी पण रोड ते आहेच. काय माहिती हानलेलं यायचं आहे ना तर बुकिंग पहिलेच करून या. कारण की इकडे भरपूर महाग आहे. भरपूर महाग आहे म्हणजे आहे ना तेवढी सुविधा नाही. गरम पाणी पण नाही, लाईट पण नाही, काहीच नाही. 3000 रुपये आपल्याला किती सांगितलं. 2800 रुपये एका रूमचे आहेत.
ज्याच्यामध्ये गरम पाणी पण नाही सध्या आणि लाईट वगैरे पण नाही. जेवण खावणं यार किती काय एवढं पनीर वगैरे देणार आहेत. डाळ भात आणि चपातीच असते. डाळ भात चपाती भाजी. मी तेच बोलते तुला, सकाळी आहे ना 9ला उठ, काही कर, बॅगा टाकायच्या आणि इथनं निघायचं उमलिंगला सर. उमलिंगला किती आहे तू बोलते? तू 160. ती बोलली की एक रोड आहे तो चांगला रोड 92 किलोमीटर आहे तो पकड, नाहीतर जरा 22 किलोमीटरचा खराब आहे तो 75 किलोमीटर आहे तो पकड. मग त्यामध्ये ॲडव्हेंचर पण होईल आणि आपला रिटर्न 5 तासामध्ये होईल. चालेल. आणि 40 किलोमीटर चालायला किती वेळ लागेल? 1-1.5 तास. अजून मी नेमाला राहू ना, आणि तिकडनं तो डिस्टन्स कमी होईल पुन्हा. सोकरचा सोकर नाही, सोमोरी ना, सोमोरी तो 150 झाला. मग तुला तिथं टाइमपास करता नाही. चालेल. मला तरी काय वाटतं मध्ये इकडे लोकांना माहिती आहे हे बंद आहे, तर पण लोक काय असेल मध्ये एक व्ह्यू पॉईंट आहे की इकडनं अख्खा हानले दिसतो सगळा टोटल, कारण की एकदम उंचावरती आहे. ती ऑब्झर्वेटरी पण दिसते आणि सगळं दिसतं. चालेल, चल मग. जुले ये बंद है क्या? बंद है अभी, बंद। मॉनेस्ट्री बंद ही है क्या? बंद। कभी से? मतलब मॉनेस्ट्री बंद है या पब्लिक के लिए बंद है? मॉनेस्ट्री बंद है। अच्छा, मॉनेस्ट्री बंद है, ऊपर कोई नहीं होता है? ऊपर होता है। ओके, मतलब 5 सिर्फ बजे लामा लोग सिर्फ होते हैं ऊपर। ओके, कल सुबह खुलेगा, सुबह आ जाओ। अच्छा सुबह मतलब चालू है मॉनेस्ट्री? सुबह खुलेगा। कितने बजे? 8 बजे खुलेगा। 8 बजे। 5 बजे होता है। 8 बजे। ओके, चलेगा, थँक्यू. सकाळी 8 ते 5 पर्यंत आहे. सकाळी 8 ते 5 पर्यंत मॉनेस्ट्री चालू असते. बघ काय माहिती आहे, ते मी बघितलं की पूर्णपणे आहे ना तो डोर एवढा असा बंद करून टाकलेला होता ना की मला वाटलं की कायमची बंद झालेली आहे मॉनेस्ट्री, पण तसं नाही आहे. सकाळी 8 ते 5 चालू होते मॉनेस्ट्री, लामांनी पण सांगितलं. ओके, पण आता बघूया, उद्या आमच्याकडे टाईम नसणार आहे कारण की उद्या उमलिंगला जायचं आहे. चला, आता एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत, जरा काहीतरी खाऊन घेतो कारण की सकाळपासून आहे ना फक्त त्या 2 पुऱ्यांवरतीच आहे. चिकन फ्राईड राईस आहे, ऑमलेट पाव. हा जो फ्राईड राईस आहे ना, लडाखमधला फर्स्ट फ्राईड राईस मला एवढा चांगला वाटला ना. जबरदस्त, वा, फुल टेस्टी. चला आता रूमवरती. आपली सुंदर रूम आपली वाट बघते, विथ नो वॉटर, विथ नो रनिंग वॉटर अँड विथ नो लाईट. उद्या पोचे धुवायचे वांदे आहेत वाटतं.